हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मिनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे ते वर्ड बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, ज्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शन्समधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ते बघायची आहे आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे नॉक्शियस. NOXIOUS. नॉक्शियस म्हणजे काय होतं तर हार्मफुल, पॉयझनस और व्हेरी अनप्लीजंट. तर हार्मफुल, पॉयझनस म्हणजे काय होतं तर हानिकारक. ओके, जे हानिकारक आहे, जहरीला आहे, विषारी आहे, त्याला म्हटलं जातं नॉक्शियस. तर नॉक्शियस म्हणजे काय होतं मराठीमध्ये? अपायकारक. ओके, हानिकारक किंवा विषारी. तर नॉक्शियस म्हणजे काय होतं? हार्मफुल, पॉयझनस और व्हेरी अनप्लीजंट. त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं? अपायकारक, हानिकारक किंवा विषारी. सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स आहेत पॉयझनस, टॉक्सिक आणि डेडली. आणि अँटोनिम्स आहेत इनोक्युअस, सेफ आणि प्लीझंट. आता यूज बघूया सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे नॉक्शियसचा. दे वेअर ओव्हरकम बाय द नॉक्शियस फ्युम्स. फ्युम्स म्हणजे काय होत असतं, जे फॅक्टरीमधनं, इंडस्ट्रीमधनं जो धूर निघत असतो त्याला म्हटलं जातं फ्युम्स. ओके, सो काय आहे याचा अर्थ, काय होतो या सेंटेन्सचा मराठीमध्ये? ते हानिकारक धुरांनी मात केले होते. ओके, किंवा त्यांनी हानिकारक धुरांनी मात केले होते, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. आणि इथे नॉक्शियस म्हणजे यूज झालेला आहे हानिकारक म्हणून. आणि नॉक्शियस म्हणजे काय होतं? हार्मफुल, पॉयझनस और व्हेरी अनप्लीजंट. अपायकारक, हानिकारक किंवा विषारी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे लर्क्स. LURKS, लर्क्स. सो लर्क्सचं मीनिंग आहे बी और रिमेन हिडन सो ॲज टू वेट इन ॲम्बश फॉर समवन और समथिंग. म्हणजेच काय राहणे? लपून राहणे, छुपेपणाने किंवा लपून छपून राहणे, त्याला म्हटलं जातं लर्क्स. लपून छपून फिरणे किंवा गप्प बसून राहणे, त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? लर्क्स असं म्हटलं जातं मराठीमध्ये. तर तुम्हाला एकदा मी सांगून देते मराठीमध्ये काय होतं. लर्क्स म्हणजे होतं छुपेपणाने फिरणे, लपून राहणे किंवा गप्प बसून राहणे, याला काय म्हटलं जातं? लर्क्स असं म्हटलं जातं. काय आहे लर्क्स म्हणजे? त्याचं मीनिंग आहे बी ऑर रिमेन हिडन. हिडन म्हणजे लपून राहणे. सो ॲज टू वेट इन ॲम्बश फॉर सम वन ऑर समथिंग. त्याचं मराठीमध्ये मीनिंग होतं छुपेपणाने फिरणे, लपून राहणे किंवा गप्प बसून राहणे. सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स काय आहेत? स्कल्प, लॉयटर आणि लाय इन वेट. आणि अँटोनिम्स आहेत अपियर, इमर्ज आणि स्वेल. ओके, परत एकदा बघूया आपण लर्क्सचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत. मीनिंग काय आहे तर बी ऑर रिमेन हिडन और ॲज टू वेट इन ॲम्बश फॉर समवन और समथिंग. मराठीमध्ये मीनिंग होतो लर्क्सचा छुपेपणाने फिरणे, लपून राहणे किंवा गप्प बसून राहणे. त्याचे सिनोनिम्स आहेत लर्कचे स्कल्प, लॉयटर आणि लाय इन वेट. आणि अँटोनिम आहेत अपियर, इमर्ज आणि स्वेल. सो आता सेंटेन्स मध्ये बघूया लर्कला कसं यूज करण्यात आलेलं आहे. अ रुथलेस किलर स्टिल लर्क्ड इन द डार्कनेस. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तर एक निर्दयी. रुथलेस म्हणजे होते निर्दयी. रुथलेसचं काय आहे मीनिंग? निर्दयी. एक निर्दयी मारेकरी, किलर. ओके, मारेकरी, किलर अजूनही अंधारात लपला होता. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो एकदा तुम्हाला वन लाईन मध्ये सांगून देते. एक निर्दयी मारेकरी अजूनही अंधारात लपला होता, असा मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो. रुथलेस किलर स्टिल लर्क्ड इन द डार्कनेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायरचं मीनिंग आहे इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ साऊंड स्पेशली युजिंग अन ॲम्प्लिफायर. म्हणजेच काय करणे? आवाज वाढवणे. कशाचा यूज करून? स्पेशली ॲम्प्लिफायरचा यूज करून आवाज वाढवणे, व्हॉल्यूम वाढवणे, त्याला म्हटलं जातं ॲम्प्लिफाय. ॲम्प्लिफायरचा काय अर्थ आहे मग? आवाज वाढवणे.
आवाज वाढवणे सुद्धा होतं किंवा वाढवणे सुद्धा होतं. ओके, सो याचे सिनोनिम्स आहेत लाउडन, मेक लाउडर, एलॅबोरेटेड, आणि अँटोनिम्स आहेत रिड्यूस आणि क्विटन. परत एकदा बघूया ऍम्प्लिफाय म्हणजे काय होतं, तर इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ साऊंड स्पेशली युजिंग अन ऍम्प्लिफायर, म्हणजेच ऍम्प्लिफायर यूज करून व्हॉल्यूम काय करणे, वाढवणे, म्हणजेच आवाज वाढवणे किंवा काही पण आहे त्याला वाढवणे. सिनोनिम्स आहेत ऍम्प्लिफायरचे लाउडन, मेक लाउडर आणि एलॅबोरेटेड, आणि अँटोनिम्स आहेत रिड्यूस आणि क्विटन. सेंटेन्स बघूया. द अकम्पनिंग कॉर्ड्स हॅव बीन ऍम्प्लिफाईड इन अवर अरेंजमेंट. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, सोबतच्या कॉर्ड्स, ओके, सोबतच्या कॉर्ड्स आमच्या अरेंजमेंट मध्ये वाढवल्या गेल्या आहेत, असा सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये. काय आहे, द अकम्पनिंग कॉर्ड्स हॅव बीन ऍम्प्लिफाईड इन अवर अरेंजमेंटचा अर्थ काय आहे मराठीमध्ये, सोबतच्या कॉर्ड्स आमच्या अरेंजमेंट मध्ये वाढवल्या गेल्या आहेत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे आर्केन, ARCANE, आर्केन. आर्केनचं मिनिंग आहे अंडरस्टूड बाय फ्यू, मिस्टेरियस और सिक्रेट, म्हणजे ते काय आहे ज्याच्यात रहस्य भरलेलं आहे, जे रहस्यमयी आहे, रहस्यपूर्ण आहे, त्याला म्हटलं जातं आर्केन. जे काय आहे मिस्टेरियस आहे, ज्याच्यामध्ये रहस्य आहे, गूढ आहे काहीतरी, त्याला म्हटलं जातं आर्केन. सो मराठीमध्ये आर्केन म्हणजे काय होतं, रहस्यमय किंवा रहस्यपूर्ण, काहीतरी गूढ आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हटलं जातं आर्केन. सो सिनोनिम्स काय आहेत आर्केनचे, मिस्टेरियस, सिक्रेट आणि हिडन, आणि अँटोनिम्स आहेत वेल नोन आणि ओपन. परत एकदा बघूया आपण. आर्केन म्हणजे काय होतं, तर अंडरस्टूड बाय फ्यू, मिस्टेरियस और सिक्रेट म्हणजे रहस्यमय किंवा रहस्यपूर्ण, आणि त्याचे सिनोनिम्स आहेत मिस्टेरियस, सिक्रेट आणि हिडन, आणि अँटोनिम्स आहेत वेल नोन आणि ओपन. सेंटेन्स बघूया आपण, त्याचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा बघूया. काय आहे सेंटेन्स मध्ये यूज कसा करण्यात आलेला आहे आर्केनला, आर्केन प्रोसिजर्स फॉर इलेक्टिंग पीपल. सो या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे लोकांना निवडून देण्याची रहस्यमय प्रक्रिया. प्रोसिजर म्हणजे होतं प्रक्रिया, तर लोकांना निवडून देण्याची रहस्यमय प्रक्रिया, असा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. सेंटेन्स काय आहे, आर्केन प्रोसिजर्स फॉर इलेक्टिंग पीपल. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे पॅनेकिया, पॅनेशिया. ओके, पॅनेकिया. पॅनेकिया म्हणजे काय होतं, तर अ रेमेडी फॉर ऑल डिसीज, म्हणजे सर्व रोगांवरचा जो उपाय असतो त्याला वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये म्हटलं जातं पॅनेकिया. ओके, PANACEA, म्हणजेच काय, तर रामबाण उपाय किंवा सर्व रोगांवरचा उपाय, त्याला वन वर्ड मध्ये पॅनेकिया असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ, सर्व रोगांवर उपाय. आणखी काय म्हटलं जातं, रामबाण उपाय, त्याला म्हटलं जातं पॅनेकिया. नेक्स्ट वर्ड आहे वर्टिओसो, VIRTUOSO. वर्टिओसो म्हणजे काय आहे, तर हायली स्किल्ड म्युझिशियन. हायली स्किल्ड म्युझिशियन म्हणजे जो काय आहे गुणी आहे, कलागुणी आहे, स्पेशली कशामध्ये, विशेषतः संगीतामध्ये, त्याला म्हटलं जातं वर्टिओसो. सो अ हायली स्किल्ड म्युझिशियन, त्याला वन वर्ड मध्ये म्हटलं जातं वर्टिओसो. त्याचाच काय होतो मराठीमध्ये अर्थ, कलागुण किंवा कलादक्ष, म्हणजेच काय आहे गुणी आहे. गुणी कशामध्ये आहे, स्पेशली, विशेषतः संगीतात. सो जो कलागुण किंवा कलादक्ष आहे, गुणी आहे, विशेषतः संगीतामध्ये, त्याला वन वर्ड मध्ये म्हटलं जातं वर्टिओसो. अ हायली स्किल्ड म्युझिशियन. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट ऑप्शन बघा, करेक्ट ऑप्शन टिक करायचा आहे, बघायचा आहे, आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा बघूया आपण. सो फर्स्ट वर्ड आहे वेनमस. वेनमसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन C, VENOMOUS. आणि वेनमस म्हणजे काय होतं, तर जहरी, जे ज्याच्यामध्ये जहर असते त्याला काय म्हटलं जातं वेनमस. जसं आपण ऐकलेलं असेल
जे साप असतात कोणते कोणते वेनमस असतात, कोणते कोणते जे की आहे जे नॉन वेनमस असतात. म्हणजे कोणते साप विषारी असतात आणि काही काही साप जे आहे ते बिनविषारी असतात. तर हे वेनमस म्हणजे काय होतं, विषारी, विषारी किंवा ज्याच्यामध्ये जहर आहे, जहरी आहे. तर मराठीमध्ये वेनमस म्हणजे काय होतं, विषारी आणि जहरी. वेनमस म्हणजे होतं विषारी किंवा जहरी, जे जहरीले आहे. ओके, वेनमस ची करेक्ट स्पेलिंग आहे VENOMOUS. नेक्स्ट वर्ड आहे पॉइझनस. सो ऑप्शन सी ही करेक्ट स्पेलिंग आहे पॉइझनस ची, POISONOUS. आणि पॉइझनस म्हणजे सुद्धा काय होतं तर विषारी. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कट टू द चेस. कट टू द चेसचं मीनिंग आहे इफ यू कट टू द चेस you get to the point or the most interesting or important part of something without delay. म्हणजेच काय तर थेट मुद्द्यावर येणे, विदाउट डिले, वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येणे. थेट कशावर, जे इंटरेस्टिंग पॉइंट आहे थेट त्या पॉइंटवर येणे, याला म्हटलं जातं कट टू द चेस. मराठीमध्ये तुम्हाला एकदा परत सांगून देते काय होतं, लिहून देते. थेट मुद्द्यावर येणे किंवा अनावश्यक गोष्टी बाजूला सारून मुख्य विषयावर येणे, याला काय म्हटलं जातं, कट टू द चेस. थेट मुद्द्यावर येणे किंवा अनावश्यक गोष्टी बाजूला सारून मुख्य विषयावर येणे, याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, कट टू द चेस. म्हणजेच विदाउट एनी डिले, वेळ न घालवता थेट त्या मुद्द्यावर येणे, थेट त्या पॉइंटवर येणे, थेट एखादी स्टोरी असली त्या स्टोरीच्या थेट इंटरेस्टिंग पार्टवर येणे, त्याला म्हटलं जातं कट टू द चेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे कट टू द क्विक. कट टू द क्विकचं मीनिंग आहे इफ समवन कट टू द क्विक बाय समथिंग दे आर व्हेरी हर्ट अँड अपसेट इंडीड. म्हणजे जर एखादा जण काय आहे कट टू द क्विक आहे एखाद्या गोष्टीबद्दल, म्हणजेच तो काय आहे हर्ट आहे आणि अपसेट आहे, म्हणजेच खूप दुखावलेला आहे किंवा काय आहे अस्वस्थ आहे, दुखावलेला आहे आणि अस्वस्थ आहे असं आपण म्हणू. तर कट टू द क्विक म्हणजे काय होतं, दुखावलेला असणे आणि अस्वस्थ असणे. खूप दुखावलेला आणि अस्वस्थ झालेला. ओके, सो खूप दुखावलेला आणि अस्वस्थ झालेला जो असतो त्याला काय म्हटलं जातं, कट टू द क्विक. एखाद्या गोष्टीने जो काय आहे कट टू द क्विक आहे म्हणजे काय आहे, दे आर व्हेरी हर्ट अँड अपसेट इंडीड, म्हणजेच खूप दुखावलेला आहे आणि अस्वस्थ झालेला आहे. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही मराठीचे मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. दररोजचे जे वर्ड्स आहेत ते तुमच्या स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला, म्हणजे तुम्हाला आणखी त्या वर्डचा मीनिंग कळेल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.